नमस्कार मित्रांनो, तर आपल्या आजच्या या नवीन बोधकथेचं नाव आहे नियत। एका ब्राह्मणाने एका सावकाराकडे 1000 रुपये ठेवायला दिले। या गोष्टीला काही वर्षे उलटून गेली। एकदा ब्राह्मणाला पैशांची गरज लागली, तेव्हा त्याने ते सावकाराकडे परत मागितले। तेव्हा सावकाराने त्याला ते परत करण्यास नकार दिला, कारण सावकाराची नियत बदलली होती। तसेच पैसे ठेवल्याचा कोणताही पुरावा नव्हता। ब्राह्मण त्रस्त होऊन राजाकडे दाद मागण्यास गेला। राजाही विचित्र परिस्थिती पाहून संभ्रमात पडला। मात्र सावकाराकडून पैसे परत मिळवण्यासाठी राजाने एक युक्ती आखली। राजाने नगरात शोभायात्रा काढायची घोषणा केली। जेव्हा शोभायात्रा सावकाराच्या घरासमोरून चालली, तेव्हा राजाने ब्राह्मणाला आपले गुरुदेव म्हणून आपल्या जवळ बसविले। सावकाराने हे पाहून विचार केला की हा ब्राह्मण तर राजाचा गुरु आहे। राजा याच्या ऐकण्यात असेल तर, आणि याने राजाला त्या 1000 रुपयांबद्दल सांगितले तर राजा मला माझ्या खोटेपणाबद्दल दंड केल्याशिवाय राहणार नाही। यातून वाचण्यासाठी मी ब्राह्मणाचे पैसे परत केलेले बरे। शोभायात्रा संपताच सावकाराने 1000 रुपये ब्राह्मणाच्या घरी पोहोच केले। यामुळे ब्राह्मणाला खूप आनंद झाला। राजाच्या हुशारीमुळेच त्याला त्याचे पैसेच नाही तर योग्य सन्मानही मिळाला। तात्पर्य: जीवनात कधी कधी असेही होते की आपल्याजवळ खरेपणाचा पुरावा नसतो, तेव्हा हुशारीनेच सत्य जगासमोर आणावे लागते। धन्यवाद मित्रांनो। कशी वाटली तुम्हाला आजची ही नवीन बोधकथा मला नक्की सांगा। धन्यवाद।